मंडळी, सध्या नवनवीन धाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. याचाच एक भाग म्हणून झी मराठीवर गेल्या 18 मार्चपासून नवरे मिळे हिटलरला ही नवीन मालिका सुरू झाली आहे. आज या मालिकेला 1 महिना पूर्ण झाला आहे. या मालिकेमध्ये अभिनेता राकेश बापट आणि अभिनेत्री वल्लरी विराज यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. तर नुकत्याच सुरू झालेल्या नवरे मिळे हिटलरला या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात एक घर निर्माण केलं आहे. TRPच्या शर्यतीतसुद्धा ही मालिका अगदी अग्रस्थानी आहे. राकेश बापटने एजे तर वल्लरीने साकारलेली लीला या दोन्ही भूमिकांना सध्या प्रेक्षक चांगली पसंती देत आहेत. दोघांची जोडी प्रेक्षकांना सध्या आवडू लागली आहे. त्यामुळेच मालिकेची लोकप्रियता देखील दिवसेंदिवस वाढताना दिसते. अशातच लीलाचे पात्र साकारणारी अभिनेत्री वल्लरी विराजने चाहत्यांशी संवाद साधला होता आणि चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना वल्लरीने उत्तरे दिली. तर वल्लरी विराजने इंस्टाग्रामवरील आस्क मी क्वेश्चन द्वारे चाहत्यांशी संवाद साधला. त्यावेळी चाहत्यांनी तिला आवडणाऱ्या कलाकारापासून ते तुझं शिक्षण किती असे काही प्रश्न विचारले. यामध्ये तिला एका चाहत्याने विचारलं, तुझा आवडता कलाकार कोण, ज्याबरोबर तुला काम करायला आवडेल, तुझं स्वप्न आहे. यावर वल्लरीने अभिनेत्री मुक्ता बर्वेचा फोटो शेअर करून उत्तर दिलं. त्यानंतर अभिनेत्रीला आवडत्या सहकलाकाराविषयी प्रश्न विचारला. तेव्हा वल्लरीने सांगितलं, रेऊ म्हणजेच अभिनेत्री आल्पिनी निसळ आणि मावशाई म्हणजेच अभिनेत्री शीतल क्षीरसागर हे 2 सहकलाकार वल्लरीला आवडतात. याबरोबर तुझा फेवरेट कलर, तुझा लेटेस्ट फोटो असे विविध प्रकारचे प्रश्न वल्लरीला चाहत्याने विचारले. तसेच वल्लरीला तुझं शिक्षण काय असा देखील प्रश्न विचारण्यात आला. यावर वल्लरी म्हणाली, BFM ग्रॅज्युएट म्हणजेच बॅचलर ऑफ फायनान्शियल मार्केट असं यावेळी वल्लरीने लिहिलं आहे. दरम्यान वल्लरी विराजने नवरे मिळे हिटलरला या मालिकेपूर्वी काही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. गेल्या महिन्यात कन्नी या चित्रपटात ती झळकली होती. या चित्रपटात वल्लरीच्या सोबतीला ऋता दुर्गुळे, शुभंकर तावडे आणि अजिंक्य राऊत हे सुद्धा होते. तर वल्लरीची नवरे मिळे हिटलरला या मालिकेतील लीलाची भूमिका तुम्हाला कशी वाटते, यासोबतच ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.